नमस्कार. आजची रेसिपी आहे झटपट आणि खूप चविष्ट. आज आपण फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये बघतोय कर्नाटकचा अस्सल पुलियोगरे राईस रेसिपी. यात मी तुम्हाला घरच्या घरी मसाला कसा तयार करायचा हेही सांगणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओज पाहता येतील. चला तर मग थेट रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. सगळ्यात पहिले आपण मसाला तयार करायला घेऊ. त्यासाठी गॅसवर आपण कढई तापायला ठेवली आहे. यात 2 चमचे तेल घालून घेऊ. त्यानंतर मोठे 2 चमचे चण्याची डाळ आणि उडदाची डाळ घालून परतवून घेऊ. आपल्याला गॅस हा वाढवायचा नाही आहे, आपण मंद आचेवर करतोय. सतत परतवत राहायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, मसाला भाजताना नेहमी स्वतंत्र भाजायचं, कारण प्रत्येक वस्तूतला ओलावा वेगळा असतो, त्यामुळे त्याला स्वतंत्र वेळ लागतो. आपल्या डाळींचा खमंग वास सुटला आहे. आपल्याला त्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायच्या आहेत. आपल्या डाळी आता पूर्णपणे झालेल्या आहे. त्या आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. त्यानंतर 2 मोठे चमचे अख्खे धणे घालून घेऊ. मी वेगळं तेल घातलेलं नाही. धण्यांचा रंग बदलला आहे, ते सुद्धा आपण वेगळ्या डिशमध्ये काढून घेऊया. आता यात 1 टीस्पून तेल घालून त्यात आपण मोहरी घालून घेऊ. मोहरीला पूर्ण फुटू द्यायचं, घाई करायची नाही, नाहीतर आपला मसाला कडवट लागायची शक्यता आहे. यात मी 1 टेबलस्पून तीळ घातले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मग 5 ते 6 लवंगा आणि 1 विलायची, जिरं. मधून मधून आपल्याला सतत परतवत राहायचं आहे. आता आपण कढीलिंब घालूया. यानंतर 1 टीस्पून मेथीदाणे. गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे, सतत परतवत राहायचं आहे. आता आपण यात अर्धी वाटी किसलेलं खोबरं घालून घेऊ. हा मसाला आपण 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकतो. कुठलाही मसाला करताना सतत परतवत राहिल्याने तो सगळीकडनं सारखा भाजला जातो आणि त्याची चव वाढायला मदत होते. आता आपण यात 5 ते 6 बेडगी मिरच्या आणि 4 गुंटूर मिरच्या घालून घेऊ. गॅस बंद करूया आणि सर्व पदार्थ एका डिशमध्ये काढून घेऊन थंड व्हायची वाट बघू. मसाला पूर्ण थंड झाल्यावर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, पाऊण चमचा हिंग. हिंग तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण यात मसाल्यापुरतं मीठ टाकून घेऊ. सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून छान मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊ. आपला पुलियोगरे मसाला तयार आहे, तो आपण बाजूला ठेवून घेऊया. आता आपण एका भांड्यात 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. यात आपल्याला बासमती तांदूळ वापरायचा नाही आहे. तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही वापरू शकता. पाणी आपल्याला कमी घालायचं आहे. आपल्याला भात मोकळा हवा आहे. भात होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. आपल्याला लिंबा एवढी चिंच गरम पाण्यात 15 मिनिटासाठी भिजवून घ्यायची आहे. जर तुम्हाला घरगुती रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. एका कढईत अर्धी वाटी तेल टाकून घेऊया. यात आता मोहरी घालून घेऊ. मोहरी व्यवस्थित फुटली आहे. आता आपण शेंगदाणे घालून घेऊया. एक टेबलस्पून चण्याची डाळ आणि 1 टेबलस्पून उडदाची डाळ घालून घेऊ.
आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. खूप जास्त डार्क करायची नाही आहे. आता आपण यात 4 बेडगी मिरच्या घालून घेऊया. 10 ते 12 पानं गोडलिंब, थोडेसे काजू आणि 1 टीस्पून तीळ घालून घेऊ. व्यवस्थित परतवून घेऊ. सगळं तळल्या जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. सगळे पदार्थ छान तळून झालेले आहेत. आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊ. उरलेल्या तेलामध्ये आता चिंचेचा कोळ घालून घेऊ. त्यानंतर आपण एक अर्धी वाटी आपला पुलियोगरे मसाला घालून घेऊ. मी सांगितलेला मसाला 3 ते 4 वेळा भात करता येईल इतका पुरू शकतो. आता आपण यात गूळ घालून घेतोय. व्यवस्थित एकत्र करून घेऊ. एकदम मस्त रंग आलाय. आता आपण यात मीठ टाकून घेऊया. आपल्याला मीठ भाताच्या अंदाजाने टाकायचं आहे, कारण मसाल्यात आपण पूर्वीच मीठ टाकलेलं आहे. गॅस बंद करून घेऊया. आवडीनुसार यावर नारळाचा कीस घालून घेऊ. आपला पुलियोगरे राईसचा गोज्जू तयार आहे. कन्नडात याला गोजू म्हणतात. गोज्जू म्हणजे एक प्रकारची पेस्ट. आता आपण एका भांड्यात गार झालेला भात काढून घेऊ. भातावर तयार झालेली आपली पेस्ट टाकून घेऊन व्यवस्थित एकत्र करून घेऊ. या भाताची विशेष टीप म्हणजे 1-1.25 तास मुरू द्यायचा आणि नंतरच सर्व करायचा, म्हणजे सगळे मसाले, चिंच, गूळ याचा छान स्वाद लागतो. आता आपण यात सगळं तळून घेतलेले जिन्नस टाकून घेऊया आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊ. अतिशय ऑथेंटिक रेसिपी आहे. नक्की करून बघा. एकदम सोपा आहे आणि मसाला विकत आणण्यापेक्षा घरगुती मसाला तयार करून घ्या. तो जवळपास 2 ते 3 महिने चांगला राहतो. आपला राईस पूर्णपणे तयार झालेला आहे. आता आपण सर्व करूया. पुलियोगरे राईस सर्व करताना नेहमी थंड सर्व करायचा. हा अजिबात परत गरम करायचा नाही. हा भात विशेष करून दही, लोणचं, तांदूळाचा पापड म्हणजेच अपलमसोबत खूप सुंदर लागतो. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चविष्ट रेसिपीसोबत.